हा नमस्कार. मी PS मेमाने, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ. आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे गेली 10 वर्ष आणि त्याच्यातले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. 8 तारखेला डिसेंबरला कलेक्टर साहेबांनी या भूसंपादनाच्या प्रक्रियेसंदर्भात आणि जे काही रेट आहे एकरी द्यायचे त्या संदर्भात मीटिंग शेतकऱ्यांची आयोजित केलेली होती आणि त्याच्या अगोदर आम्ही सर्व शेतकऱ्यांची 6 तारखेला मौजे खानावडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे महात्मा फुल्यांचं गाव या ठिकाणी या बाधित शेतकऱ्यांची आम्ही मीटिंग आयोजित केली की सदरच्या मीटिंगला आपण सगळेजण उपस्थित राहायचे किंवा नाही राहायचे या संदर्भात आपापली मतं कळवावीत. मग तिथे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की जर आपल्याला तिथे जाऊ नये, काही योग्य प्रतिसाद मिळत नाही आणि काही अपेक्षित उत्तरे मिळत नाहीत, कुठल्या प्रकारची माहिती दिली जात नाही आणि आपल्याला जमीन द्यायचीच नाही या मुद्द्यावर आपण ठाम आहोत. त्याच्यामुळे स्वतःच्या जमिनीचा बाजारभाव ठरवण्यासाठी आपण जायचं नाही असा सर्वानुमते निर्णय झाला आणि मग त्या उद्देशाने आम्ही एकत्र आलेलो होतो. आम्ही 8 तारखेला मीटिंगला शेतकरी कुणी गेलेले नाहीत आणि तरीही काही लोक तिथे आल्याचं असं मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलं. म्हणून आज आम्ही पुन्हा इथे सगळे सरपंच आमचे गावगावचे आणि शेतकरी उपस्थित राहून की सदरच्या मीटिंगला आम्ही शेतकरी ज्यांनी संमती दिलेल्या असतील त्यांचे प्रतिनिधी नव्हते आणि जे विरोधावर ठाम आहे की आपली जमीन जाऊ नये याच्यावर जे ठाम आहेत त्यांचे प्रतिनिधी आम्ही कुणी तिथे उपस्थित नव्हतो हे सांगण्यासाठी आज इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि सदरच्या या लढ्यामध्ये जे शासनाने शेतकऱ्यांना 17 मार्च 2025 GR मध्ये सांगितले की पारदर्शकता आम्ही सगळ्या प्रकारची ठेवू, तर नेमकी संमती किती आली हे आम्हालाही कळेना आणि मीडियालाही पण कळेना. म्हणून आम्ही ती माहितीच्या अधिकारात माहिती मागितलेली होती, पण अद्याप ती माहिती आम्हाला त्रयस्थ व्यक्तींची माहिती देत नाही हे कलम टाकून ती माहिती आमची नाकारलेली आहे, फेटाळलेला आहे अर्ज आमचा. आणि वास्तविक त्याच्यातून आम्हाला सगळ्यांना हे कळालं असतं की नक्की किती टक्के आमच्या बरोबर शेतकरी आहेत ते सांगतात आम्ही संमती दिली नाही, आमची मोजणी आम्ही करू दिली नाही आणि तरी सरकार 90%, 96% आमची सर्वे झाला, मोजणी झाली, हे कसं काय सांगू शकतात? तर ही खात्री कुठेतरी व्हायला पाहिजे आणि ती ज्यांचे संमतीचे अर्ज आलेले आहेत त्याची झेरॉक्स प्रत आम्हाला दिली तर त्याच्यावर निश्चितपणे आम्हाला ही आकडेवारी समाजाला, शेतकऱ्यांना, शासनाला, मीडियाला अधिकृत आणि खरी आकडेवारी त्यांच्या समोर जाईल. भले असू देत आमचे शेतकरी जास्त देणारे, संमती देणारे शेतकरी जास्त जरी असले तरी आम्ही ते मान्य करू, परंतु खरी आकडेवारी समोर यायला पाहिजे म्हणून ती माहिती मागवली, ती आम्हाला दिलेली नाही. आणि अजूनही आता संमती झाल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या, शेतकऱ्यांना जो काय वागणूक मिळाली प्रशासनाकडून, तर त्या संदर्भात सगळे शेतकरी आता कळून चुकले की आपण चूक केली आहे आणि म्हणून पुन्हा ते आपली जमीन राखण्याच्या मुद्द्यावर ठाम राहिलेले आहेत. पुन्हा त्यांना सिंहावलोकन त्या सगळ्यांनीच केलं, परत ते शेतकरी जागेवर आलेले आहेत आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही पहिल्यापासून मांडतच आलेलो आहे आणि तेच सांगण्यासाठी हे शेतकरी जमीन न देण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकवटले. भले आम्हाला याच्यातून पुन्हा आणखी आता लढा करावा लागेल, शासनाला कळवावं लागेल, आमचे शेतकरी बांधव हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत आणि मग तुमची प्रक्रिया ही जी पुढे चाललेली आहे तर ही संशयास्पद आहे, शंकास्पद आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारी हा अन्याय आमचा थांबवावा याच्यासाठी आमचा सगळ्यांचा टावा आहे. आता त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारचे लिखित तर कळवले नाही, फक्त एकच आहे आमचं पत्र त्यांच्याकडे शेतकऱ्यांचं काय संमतीचं असेल आणि न देण्याचे हजारो पत्र आमचे त्यांच्याकडे आहेत. जवळजवळ 9,000 पत्र आम्ही त्यांच्यापर्यंत, शासनापर्यंत, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि कलेक्टर ऑफिस असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, या सगळ्यांच्या पर्यंत 9,000 पत्रांचा व्यवहार आम्ही केलाय की आमच्या जमिनी शेतकऱ्यांच्या घेऊ नयेत. आणि का घेऊ नये ते 2013चा कायदा तो उल्लेखित केलेला आहे की शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी बागायती आहे. एका शेतामध्ये वर्षाला 3-3, 4-4 पिकं लोक घेत आहेत आणि ह्या जमिनी अशा घेऊ नयेत हे त्याच्यात उद्दिष्ट केलेलं आहे त्या 2013च्या कायद्यामध्ये आणि हेच आम्ही त्यांना सांगतोय. तर ते मात्र थोडं दुर्लक्षित केलेलं आहे आणि प्रक्रिया पुढं 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 नेण्याचा प्रयत्न, रेटण्याचा प्रयत्न चालू आहे. मग आता आम्ही म्हणतो पारदर्शकता आहे तर आमच्या समोर आणा पारदर्शकता, मीडिया समोर आणा, लोकांच्या समोर आणा आणि खरी लोकांनी किती लोकांनी संमती दिल्या त्याची सही आहे का आम्हाला खात्री करू द्यात. आम्हाला ही खातरजमा केल्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही आणि शासनाने आम्हाला कुठल्या प्रकारचं कळवलेलं नाही, कळवत पण नाही, ते आमच्या ग्रामपंचायतीला नाही आणि कुठल्याच आमच्या
या संघटनाला पण त्यांनी कळवलेलं नाही. तिथे एक 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 पाऊल पुढे जातात आणि आम्ही मात्र आहे तिथे ठाम आहोत.